होळी सण हा काही दिवसावर येऊन ठेपला असून आपण बघू शकता की आता होळी सणानिमित्त जी टिमकी बनवली जाते ती टिमकी बनवण्यात सध्या कारागीर व्यस्त आहेत। आपण बघितलं तर पूर्ण कुटुंब हे पारंपरिक टिमक्या बनवण्यात व्यस्त असल्याचं चित्र यावेळी येवला शहरात दिसत आहे। अनेक विविध प्रकारच्या आकाराच्या अशा टिमक्या येवला शहरात होळी सणानिमित्त बनवल्या जातात। आपल्यासोबत हेच टिमकी कारागीर, काय सांगाल की तुम्ही टिमक्या किती दिवसापासून बनवता? आम्ही टिमक्या जवळजवळ चार एक पिढ्यापासून बनवतो। 4 एक पिढ्यापासून टिमक्या बनवायचं काम करतो आम्ही। यावेळी या टिमक्यांच्या कच्च्या मालात काय वाढ झाली? हो, कच्च्या मालात वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे टिमक्या कमी प्रमाणात बनवल्या आणि विक्री आणि नवीन पद्धतीचे फायबरचे नवीन वाद्य बाजारात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आम्ही टिमक्याही कमी प्रमाणात बनवतो। नक्कीच टिमक्यांच्या कच्च्या मालात वाढ झाली असल्याने नक्कीच यावेळी टिमक्यांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। आपल्यासोबत अजून काही कारागीर आहे, काय सांगाल की टिमक्यांना मागणी कशी? कमी प्रमाणात आहे। काय कारण? आता नवीन नवीन नाही का इंटरनेट, मोबाईल, कॅम्प्युटर, लहान मुले तेच पाहता। आता टिमक्या कमी प्रमाणात चालता। अजून नवीन नवीन प्रकारचे ढोल वगैरे कंपनीचे प्रोडक्ट निघाले, त्यामुळे हा टिमक्यांना मागणी कमी आहे। एकूणच बघितलं तर आता नवीन नवीन प्रकारचे जे ढोल आलेले आहेत, नवीन नवीन प्रकारच्या टिमक्या बाजारात दाखल झालेल्या आहेत। यामुळे नक्कीच पारंपरिक टिमक्यांची मागणी घटल्याने नक्कीच याचा फटका या कारागिरांना बसत आहे। पहिले हजारोने टिमक्या येवला शहरात बनवल्या जात्या, मात्र आता शेकडोनी सुद्धा टिमक्या या ठिकाणी बनवल्या जात नसल्याने कारागिरांनी आपली खंत व्यक्त केली आहे। नक्कीच होळी सण आला असला तरी देखील या टिमक्यांची मागणी घटल्याने नक्कीच होळी सण हा पारंपरिक टिमक्याऐवजी नवीन आलेल्या टिमक्याने साजरा होतो का हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।